सगळे 10वी वाटतायत मला, याला सोडू. ते दिसते आत्ताही काही झालं तर सोबतच आहात असं वाटतंय. कायम सोबत. तुझ्या डोळ्यातनं दिसतंय ते. मी एका मुलीला प्रपोज केलेला असतो. तर ते जोरात बोल परत. काय प्रपोज केलं? सुरुवातीला काही एवढी ओळख नव्हती, त्यांनी सांगितलं होता. पण नंतर जे बॉन्ड होत गेले ना, शूट संपलं की घरी जाताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असायचं. तुझे जीत जीत हारू, ये प्राण प्राण वारू, हाय समय निहारू, तेरी आरती उतारू. हाय, मी आरजे दिलीप आणि बिग FM च्या या स्टुडिओमध्ये आज आहे 10वी ची टीम. वेलकम. थँक्यू. सगळे 10वी वाटतायत मला, याला सोडू. याच्यापासून सुरुवात करूया आपण. तुझं नाव सांग. मी रुद्र इनामदार. हृदय इनामदार. तू सुद्धा 10वी मध्ये आहेस? हो, मी 10वी मध्ये विकासचं कॅरेक्टर करतो. हा हा. आणि आता तर रिअल मध्ये मी आता 8वीत आहे, पण असं मोठं काम करताना खूप बरं वाटतं. म्हणून ऍक्टिंग साठी मी 10वी मध्ये असं पुढचं वर्ष म्हणून 2 वर्ष पुढची कामं करते. असं क्या बात आहे, क्या बात आहे. ऑल राईट. आता आपण सगळ्यांचे इंट्रोडक्शन घेऊया. तुझ्यापासून सुरुवात करूया. तुझं नाव सांग, कुठला कॅरेक्टर प्ले करतोयस 10वी मध्ये? माझं नाव अथर्व आदाटे आणि मी 10वी मध्ये आभ्याचं कॅरेक्टर प्ले करतोय. आणि आभ्या एक खूप शांत, सज्जन आणि हुशार पात्र आहे. खूप हुशार मुलगा आहे तो. वर्गात सगळ्यात हुशार असतो. आणि रिअल लाईफ मध्ये शांत वाटत नाहीयेस पण तू? शांत आहे. ओके. हॅलो, माझं नाव सृष्टी दीपक दनाने, म्हणजेच मी केवडाचा कॅरेक्टर करतेय. केवडा अशी गोड आहे, पण मी रिअल लाईफ मध्ये 9वीत आहे. 1 वर्ष कमी. बट मला आवडतं केवडाचं पात्र करायला. आणि ती खूप गोड आहे, शांत आहे, हुशार आहे ती, म्हणून छान आहे ती. वंडरफुल. ऑल राईट. हॅलो, मी संयोगिता सचिन चौधरी. मी 10वी मध्ये रेश्माचं कॅरेक्टर करते, जी की प्रेमळ आहे, जिला मैत्री जपायला आवडते. किंवा आम्ही ॲक्च्युली सगळेच एक डोंगरावरच्या गावामध्ये राहतो. बरोबर. तर तिथली सगळी स्टोरी आहे आमच्या 10वी मध्ये. तिथला आमचा स्ट्रगल, सो ते सगळं दाखवलंय 10वी मध्ये आमच्या. ग्रेट. हॅलो, मी सत्यजित प्रमोद होमकर. मी मूळ सातारचा आहे आणि मी 10वी मध्ये कॅरेक्टर सागर म्हणून एक रागेट मुलगा आहे, जो की डोंगरावरनं येणाऱ्या मुलांना त्रास देतो. किंवा त्रास म्हणजे इंटेन्शनली त्यांना पोहोचवतो की तुम्ही गरीब आहे, तुमची काही लायकी नाहीये वगैरे वगैरे. आल्यापासून म्हणूनच तू असा बसलायस कॅरेक्टर मध्ये? नाही, ऍक्च्युली रिअल लाईफ मध्ये सगळे खूप चांगले मित्र आहेत. वंडरफुल वंडरफुल. ऑल राईट. हॅलो, मी श्रेयश विठ्ठल गटके. मी 10वी मध्ये किरण नावाचं कॅरेक्टर करतोय. ते कॅरेक्टर इतकं भारी आहे ना, म्हणजे आमच्या चौघांची मैत्री दाखवली आहे. मी ती मैत्री इतकी खूप भारी, एवढी म्हणजे जपतो ना भारी ती मैत्री, म्हणजे खूप भारी आहे आम्ही चौघं. म्हणजे ह्याचं काय पण झालं ना वेब सिरीज मध्ये, तर कायम ह्याच्यासोबत त्याच्या पण सोबत कायम. अच्छा. ते दिसते आत्ताही काही झालं तर सोबतच आहात असं वाटतंय. सोबत, कायम सोबत. तुझ्या डोळ्यातनं दिसतंय ते. कायम सोबत. वंडरफुल. ऑल राईट. हॅलो, मी ओम बानसकर. मी पण सातारचाच आहे. मी 10वी मध्ये मधुकर नावाचं कॅरेक्टर करतोय. मधुकर असं कॅरेक्टर आहे की जे मस्तीखोर, खोडकर आहे. आणि कधी कधी समजा कोणाबरोबर तरी भांडणं, आता जास्त करून ह्याची आमचीच भांडणं होती ती, कारण हा आमचा शिव आम्हाला त्रास देत असतो सारखा. काय झालं की आमची भांडणं होती ती, तर मग जास्त करून मी स्फोट जातो. परत नंतर मोठा मॅटर झाला की लगेच अंग काढून घ्यायचं काम करणारा मी असतो. आणि मैत्री कशी असते आमच्या चौघांची. आणि त्रास देतो म्हणजे नेमकं काय करतो, कशा प्रकारचे त्रास देतो हा? एखादा एक्झाम्पल सांगू शकतोस? म्हणजे आता मध्ये बघा आमचं हे झालेलं आहे, म्हणजे मी एका मुलीला प्रपोज केलेला असतो. तर ते जोरात बोल परत. काय प्रपोज केलेला? येस येस. आणि तर मग काय असतं प्रपोज करणं म्हणजे? येस येस सांग. हा, म्हणजे मी फक्त म्हणजे शूट मध्येच फक्त आलं लक्षात आलं. ऍक्टिंग. हो बरोबर. आणि हा चिडवतो आम्हाला, नवरा बघा नवरा, उतवळा नवरा असं वगैरे बोलतो. तर म्हणजे त्याच्यावरून आमची भांडणं होत असते. कधी कधी म्हणतो तुम्ही डोंगरावरची पोर आहे,
तुम्ही ह्या शाळेत येऊन काय तुमचा उपयोग नाही, ती राहणार. पण आता डोंगरावरली तरी आम्ही असलो तरी काही जण आमच्यात हुशार असते जसं की आभ्या, कारण त्याला म्हणजे जास्त बाहेरचं काही हे नाही, पण शाळेतलं इतकं कळतं ना त्याला, सगळ्यात हुशार आमचा हा असतो. त्यामुळं जरी हुशार जरी असला तरी आम्ही जरी थोडंफार ढासलो ना तरी ह्याचा काय मॅटर झाला की मग आम्ही पुढे जायचं, आणि जरी अभ्यासातलं काय झाला विषय की लगेच हा पुढे जाणार. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि त्याला दे माईक, मैत्रीबद्दल तू सांगत होतास ना, तर काय तुझ्या मते मैत्री म्हणजे काय असतं, म्हणजे हे जे नातं आहे मैत्रीचं, याच्याबद्दल तुझं काय मत आहे? मैत्री लय भारी आहे ना, शब्दच नाही, मैत्रीसाठी शब्दच नाही. मी आता रिअल लाईफ मध्ये अनुभवतोय ना मैत्री, सेम तशी वेब सिरीज. म्हणूनच हा प्रश्न तुला विचारलाय. सेम वेब सिरीज मध्ये पण सेम तशी. इमोशनल आहे का? येस, ग्रेट. तुझ्याकडे येऊया परत. आतापर्यंत एपिसोड जे झाले, प्रेक्षकांचा जो रिस्पॉन्स येतोय, आणि 8वी अ पासून आता 10वी अ पर्यंतचा प्रवास सगळेच होते 8वी अ मध्ये सुद्धा ही टीम होती, तर तो कसा होता, एकंदरीत अनुभव कसा होता, याबद्दल आम्हाला सांग. याचं उत्तर मी सगळ्यांकडूनच घेईल. तर आम्हाला खूप मजा येते वेब सिरीज शूट करताना वगैरे वगैरे. आम्ही ऑन सेट आणि ऑफ स्क्रीन पण तसंच असतो जसं आम्ही आता आहे. बरोबर. खूप छान, आणि असं एक पण नाहीये की आम्ही भांडणं वगैरे तसलं नाहीये, बट खूप मस्त आहे. आता मी सगळ्यांकडूनच विचारून घे. येस येस येस. तुला कसं वाटतं? खरं तर खूप छान वाटतं, आणि आम्ही 8वीचे 5-6 शेड्यूल केले, आणि त्यामध्ये जर बघितलं तर 2 शेड्यूलला जास्त कोणाची ओळख नव्हती, पण हळूहळू सगळ्यांची ओळख झाली. बॉन्ड एक असा खूप छान बॉन्ड क्रिएट झाला, जसं की आता माझा पानस करत असं खूप छान आहे. तर हा असेल तर आमचे खूप बॉन्ड, किंवा या मुलींसोबत पण खूप छान बॉन्ड तयार झाला. आणि एक असं नेहमी आम्ही एक वाट बघत असतो की आम्ही कधी सेटवर येतोय, कधी एकमेकांना भेटतोय. आणि शूट करताना तर आता काय वेगळीच मजा येते, आता म्हणजे एकत्र असल्यामुळे, आता एकमेकाला चांगलं ओळखत असल्यामुळे शूट सारखं वाटत नाही, बरोबर ना, गेट टुगेदर. असं म्हणजे नॅचरल आणि असं सगळं रिअल वाटतं. आम्ही जे करतोय ते असं रिअल लाईफ मध्ये करतो असं वाटतं, त्यामुळे छान वाटतं. राईट. येस, खरंच अगदीच. आणि जसं आता आम्ही छोटा पॅकेट बडा था आता रिअल लाईफ मध्ये पण सगळे असे खूप एकमेकांची मैत्री खूप चांगले वागतात, आणि शूटिंग करताना वाटत नाही की आपण सगळं वाटतं की रेश्मा, जसं मी रेश्माला बहीण, केवढा काय मॅटर झाला की अभ्या, सगळे असं वाटतं की आपण रिअल लाईफ, म्हणजे मी विकासची लाईफ, हा अभ्याची लाईफ, सगळं नॅचरल जगते असं वाटतं. म्हणजे वाटत नाही की हाक मारताना त्याच नावाने हाक मारावं असं वाटतं ना, की मी रुद्र, हा अथर्व, हा ओम, असं नाही, मधुकर, अथर्व, केवढा, सागर, सगळे असे रिअल वाटतात की रुद्र सृष्टी म्हणून नाही, अभ्या, केवढा, असं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तुमच्यामुळे आम्हाला इथं संधी भेटली बिग FM ला बोलण्याची, आणि थँक्यू सो मच. नाही, मोस्ट वेलकम. येस. 8वीचे शूट मोजून 25 एपिसोड झालते, त्यात बी असं झालं की नाही का, सुरुवातीला काही एवढी ओळख नव्हती, त्यांनी सांगितलं होता, पण नंतर जे बॉन्ड होत गेले ना, शूट संपलं की घरी जाताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी असायचं. वा. कुणालाच घरी जाऊशी वाटत नव्हतं, कारण की एक फॅमिली तेवढे भारी चालतं ना सेटवर की सांगायला. आणि खरं सांगतो, मी पण अधूनमधून पाहत होतो एपिसोड्स, आणि मला असं वाटलं की ती बॉन्डिंग आहे, ती बॉन्डिंग दिसते तुमच्यात, विच इज व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता मी नाही का कधी शूट चालू होईल, कधी सगळे एकत्र येतील असं होतं. आता एकत्रच आहे, पण जेव्हा जातो ना ओरिजिनल शाळेत जाताना अशी फिलिंग येते का, कधी शाळा सुरू होईल, कधी शाळेत जातात? शाळा झाली आता 10वी 12वीला आहे. 12वीला. अच्छा. हा, तुमच्यापैकी कोण आहे आता 10वीत वगैरे? कोणच नाही, सगळे झाले. हा, आम्ही दोघं स्कूलमध्ये, ओके, सगळे कॉलेजमध्ये, सगळे कॉलेजमध्ये गेलेत. ओके. हा, ऑफकोर्स. येस येस येस. तर शाळेत जायची एक्साइटमेंट असते का शूटवर जायची जास्त? शूटवर. कधी शूटवर जातोय, कधी सगळे एकत्र भेटतात असं होतं. मग भेटलो की मग दंगा मस्ती रेग्युलर चालू राहतं. तुझ्याकडे? येस, खरं तर 8वीचे 25 एपिसोड झाले. जसं अथर्व बोलला, कटके बोलला की 2 शेड्यूलला काहीच ओळख नव्हती, तर 2 शेड्यूल आमचे ओळखीला गेले किंवा अभिनय शिकण्यामध्ये गेले, कारण सगळेच असे कच्चे होतो. नंतर हळूहळू एपिसोड करत गेलो, अजून शिकत गेलो, प्रेक्षकांचं प्रेम मिळत गेलं. त्याच्यामुळे 8वी नंतर 10वी करायला खूप जास्त मजा आली. आणि 10वी मध्ये ॲक्च्युली मी 12वीला आहे, आणि
जी लाईफ आम्ही 8वी ते 10वी मध्ये रिअल लाईफ मध्ये जगली ती पुन्हा जगायला मिळाली. त्यामुळे खूप छान वाटतं शूट करताना सुद्धा अजून सुद्धा. तुझा अनुभव? खरं तर सांगायला गेलं तर 8वी म्हणजे 25 एपिसोडच झालेत मोजून, पण ते 25 एपिसोड आहेत ना, अगदी कशाचे 100 एपिसोड्स केले ना तरी पण ते म्हणजे इट विल नॉट डिफाईन बरोबर त्यातली मैत्री, त्यातले ऑल ओव्हर बॉन्ड सगळे. आणि 8वीला खरं तर खूप मजा आली, कारण म्हणजे सगळेच म्हणतात आता 2 शेड्यूल्स तर एकमेकांना ओळखण्यातच गेले, मग त्याच्यानंतर 3रा 4था शेड्यूल जी आम्ही मजा केली आहे ना ती ऍक्च्युली कधीच परत येऊ नाही शकत. आणि आता 10वी मध्ये ती मजा कंटिन्यू आहे ना? ओके, ऑल राईट. आपण याबद्दल बोलूया की जी शाळा दाखवली आहे ना, शाळा जे लोकेशन आहे, आता मुंबई सारख्या शहरात वगैरे नॉर्मली अशी शाळा नसते, तर त्या लोकेशन बद्दल किंवा तो प्रवास जो असतो शाळेपर्यंतचा तो कसा असतो, त्याबद्दल जरा सांग मला. खरं तर आम्ही सगळी मुलं डोंगरावरची दाखवलेत. त्यामध्ये फक्त केवढा एक असते, ती एक अशी केवढा आणि सागर ते वरच्या गावात राहतात आणि आम्ही डोंगरावरचे. मग खूप अशी डोंगरावरची मुलं आहेत की ते शिकलेले नसतात किंवा त्यांना शाळा शिकायला येत नाही किंवा डोंगरावरती राहतात, त्यामुळे शाळा खूप लांब असते किंवा शाळेची फी भरायला पैसे नसतात. पण आम्ही ते म्हणजे करून दाखवतोय किंवा आम्हाला काय पण झालं तरी शाळा शिकायची जिद्द आहे मनात, आपल्याला शिकायचं आहे. ती जिद्द आहे की किंवा माझा दादा सुद्धा आहे, दादा म्हणून माझं एक माझ्या भावाचं पात्र आहे, ते सुद्धा आम्हाला नेहमी फोर्स करत असतं की शाळेमध्ये जावा, शाळा शिकाल तर काहीतरी कराल किंवा भविष्यात तुमचं काहीतरी होईल. त्यामुळे आम्ही सगळे रोज न शाळा चुकवता शाळेत जात असतो आणि ती एक मज्जा येते, ती येतेच. आणि त्यासोबत सागर असतो, मग सागर जो आम्हाला त्रास देतो, मग त्याला भेटण्यासाठी मधुकर असतो तिथे. मग असेच आमचे सगळे मित्र, आमच्या चौघांची मैत्री बघितली तर खूप जणांना जे आता 90s मधले त्यांची अशी शाळा झाली असेल, बरोबर, किंवा खूप जण त्यांची मोस्टली अशी डोंगरावरतीच शाळा झाली, मग त्यांना बालपण आठवतं किंवा मैत्री कशी असावी तर इक्या गिरण्यामध्ये आणि अभ्या यांच्यासारखे असावे असं खूप जण म्हणतात. किंवा खूप अशा गोष्टी आहेत ज्या 8वी आणि 10वी मध्ये दाखवलेत. 8वीला लोकांनी भरपूर आणि भरघोस प्रेम दिला आणि त्यामुळेच आता 10वी आली आणि त्यामुळे 10वीला सुद्धा खूप लोक प्रेम देतात आणि अशीच प्रेम द्यावेत असं वाटतं. वंडरफुल. आता मला एक प्रश्न असा आहे की रिअल लाईफ मध्ये सगळ्यांना मी हा प्रश्न विचारणार आहे की काय व्हायचंय तुम्हाला पुढे जाऊन, तुला काय करायचंय? खरं तर मला ऍक्टरच व्हायचंय आणि त्यासोबतच साइड बाय साइड मी पेंटिंग सुद्धा करतो, सो मला पेंटिंग मध्ये पण थोडस करायचं इंटरेस्ट आहे. येस, तू ठरवलंयस काही की गो विथ द फ्लो? बट माझा पण प्लॅन आहे की मला मॉडेलिंग मध्ये पण करिअर करायचं, ऍक्टिंग मध्ये पण करिअर करायचं, ते चालूच आहे माझं आता. बरोबर आहे. पण मला असं थोडंसं वाटतं की मी मॉडेलिंग मध्ये पण चांगलं करू शकते, म्हणून मला मॉडेल व्हायचं आणि साइड बाय साइड. वंडरफुल, ऑल राईट. येस, मला पुढे जाऊन ऍक्टरच व्हायचंय, बट मला डान्सिंग एक खूप आवडते, सो ते सुद्धा कॅरी करेन पुढे ऍक्टिंग बरोबरच. ग्रेट. मला ऍक्टरच व्हायचंय, पण मी साइड बाय साइड ऍक्च्युली सिंगिंग पण करतो. मला सिंगिंगचा खूप छंद आहे. मग कुठली गाणी, हिंदी, मराठी? म्हणजे मी आता नवीन गाणी करतो, म्हणजे सध्या क्लासिकल मध्ये घुसलो नाही एवढा, पण शिकायचंय. एखादं गाणं थोडस होऊन तुझे जीत जीत हारू, ये प्राण प्राण वारू, हाय से मैं निहारू, तेरी आरती उतारू, तेरे नाम से जुड़े हैं सारे नाते, सैया सैया. वा वा वा. फॉर्मल ट्रेनिंग वगैरे काही घेतलंय का? ऍक्च्युली बिल्ट इन आहे ते. अरे बिल्ट इन, अजून आपण त्याला अजून हे करू शकतो ना. राईट. येस, मला बी तसं ऍक्टरच व्हायचे, म्हणजे नाही का प्रॉपर ऍक्टर, पण तरी साइड बाय साइड म्हणून एडिटिंग. फुल टाइम ऍक्टर म्हणजे? हो, फुल टाइम. पण एडिटिंग मध्ये आपले सीन जे बरोबर नाही झाले ते एडिट करू. येस, मला ऍक्टरच व्हायचंय, पण साइड टू साइडला तुम्ही ऍक्टर आहातच, म्हणजे पुढे जाऊन ऍक्टिंगचा करिअर तुम्हाला करायचं. आणि
शेती करतो. अरे वा, क्या बात आहे. नाना सरांना भेट. नाना पाटेकर सर. मी पण आता पुढे ऍक्टिंग मध्येच करिअर करणार आहे आणि ऍक्टिंग मध्ये सगळ्यात जास्त मला एक पात्री करायला आवडतात. अच्छा. आणि बरोबरच त्याच्या मी अभ्यास करून मला असं वाटतंय की मला IAS वगैरे व्हायचं. वा वा वा, क्या बात आहे. व्हेरी गुड. आता मला हे जाणून घ्यायचंय, ट्रेलर पाहताना मी असं बघितलं की काहीतरी मॅटर होतो आणि मग ते बाक वगैरे तोडतायत. काय मॅटर काय? आम्हाला आहे ना 10वी मधनं काढलं जातं कारण आम्ही अभ्यासात म्हणजे घटक चाचणीला नापास होतो, तर आम्हाला काढलं जातं. आणि नाही नापास 10वी मध्ये टाकलं जातं. आणि ग्रुप अख्खा अ मध्ये आहे. आम्ही 8वीला दुसरा पर्याय नाही, मॅटर करावा लागतो. आम्हाला ते पटत नसतं. शाळेचे काही सर आहेत ज्यांना आम्ही आवडत नाही डोंगरावरचे. अच्छा. ते नियोजन करून असं ठरवतात की आम्हाला ड मध्ये टाकायचं, कारण की आम्ही 8वी मध्ये अ साठी स्ट्रगल करून अ मध्ये गेलेलो असतो. मग त्यांना 10वी मध्ये आलो त्यांना परत आम्हाला ड मध्ये टाकायचं असतं. मग पोरं चिडतात, म्हणतात की नाही आम्ही एवढं केलं, स्ट्रगल केलं, आम्ही अ मध्ये आलो, तुम्ही आम्हाला परत का ड मध्ये टाकताय. मग त्याच्यावरून त्यांचा राग, मग ती तोडफोड शाळेमध्ये सगळं होतं. तो मॅटर आहे सगळा. पण सगळे सर तसे नसतात. काय काय शिक्षक आमच्या बाजूने असतात. हो, ते कांबळे सर आम्हाला फुल सपोर्ट असतो त्यांचा. ह्याला म्हणजे परिस्थिती एवढी बेकार असते की ह्याला फी भरायला पैसे नसतात. अक्षरशः सर फी भरते त्याची. वा. ह्यो शाळा शिकतो ती. मग नाही का, पण बाक तोडण्यात तू पण होतास का? हो. तेव्हा म्हणजे कांबळे सर शाळेत नसते ना, तर आमची बाजू घ्यायला कोणच नसतं. आणि जे शिक्षक आहेत ते आमच्या विरोधात आणि आम्हाला कधी मारायला भेटते तेच लगेच आठवतं. मग परत नंतर मग आम्हाला राग येतो आम्हाला, कारण आमचं जिथं चुकलं नाही तिथं आम्ही सहन का करायचं. मग आम्ही बाक वगैरे तोडतो. परत नंतर ते भरून पण दिले म्हणजे पश्चाताप होतो ना. परत कांबळे सर वगैरे सांगते आम्हाला समजून की नाही तुम्ही चुकीचं केलं. मग आम्ही ते सगळं भरपाई भरून देतो. आम्ही कामाला जातो, प्रत्येकाच्या घरात लुटणं, परत झाडू बिडू मारतो, फरशा बिरशा पुसून आम्ही सगळं हाय असं करून देतो. हॉटेलमध्ये कामं करतो आम्ही. तरी पण परत नंतर आम्हाला एक परीक्षा पास व्हायची असते काय पण करून, आणि त्याच्यात मी पास होतो म्हणजे सगळे पास झाले. पण समजून मी असं सांगतात की ना का डायरेक्ट नाही येऊन सांगत की तुम्ही असं असं केलं, असं असं करा. ते ना एक धडा घेतात कविता त्याच्यातनं सांगतात. ते आमच्या दोघांना तर काय कळतच नाही. मग ह्याला सगळं कळतं नाही का सरांचं बोलणं. मग परत मग त्याच्यातला अर्थ काय ते मग आम्ही नंतर नाही अभ्यासाला जागा बसलो ना, सगळं समजून सांगणार सरांनी असं असं सांगितलंय. मग नाही का प्रत्येक बोललं होतं, मग काय करायचं ते आमचं होतं. बरोबर आहे, बरोबर आहे. वंडरफुल. तर ऐकूनच खूप एक्साइटमेंट वाटते. तर मज्जा.com इट्स मज्जावर तुम्ही सुद्धा ही वेबसिरीज 10वी नक्की पाहू शकता. आणि एक अपील होऊन जाऊ द्या तुमच्याकडनं, एनीवन, की लोकांनी ही सिरीज पाहावी. कोण बोलणार? येस. 8वीला तुम्ही खूप प्रेम दिलंय, आम्हाला माहिती आहे ते. 10वीलाही देताय, पण इथून पुढे जे अजून सरप्राईजेस तुमच्यासाठी येणार आहेत त्यालाही तुम्ही तितकंच प्रेम द्या. आणि आपली 10वी बघायला विसरू नका. कुठल्या चॅनलवर? आपल्या इट्स मज्जा YouTube चॅनलवर. येस, इट्स मज्जावर 10वी. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. धन्यवाद. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.